हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर जी त्यात वंचित राहिलेली लोक आहेत त्याच्यामध्ये वेळोवेळी त्या संबंधित विभाग आयुक्त जे संभाजीनगर आहेत त्यांना खरं सूचना केलेल्या आहेत. मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय. मला वाटतं तो आकडा थोडा चुकीचा आहे. 300 जास्त दाखले मिळाले आहेत. जाणून बुजून वेठीस धरलं जात आहे गरीब मराठा समाजाला. नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही. व्हॅलिडिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत. जरांगे पाटलांच्या भावनेचा मी पूर्ण आदर करतोय. त्याच्यात काही सरकारची वेगळी भूमिका नाहीच आहे. खरं आतापर्यंत जर मराठवाड्याचा विचार झाला तर साधारण 1.5 लाखापर्यंतचे दाखले पूर्वीच दिले गेलेले आहेत. आता हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर जी त्यात वंचित राहिलेली लोक आहेत त्याच्यामध्ये वेळोवेळी त्या संबंधित विभाग आयुक्त जे संभाजीनगर आहेत त्यांना खरं सूचना केलेल्या आहेत. मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय. मला वाटतं तो आकडा थोडा चुकीचा आहे. 300 जास्त दाखले मिळाले आहेत. परंतु त्याला निश्चितच गती देण्याची गरज आहे. काही ठिकाणी अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळत नाही. काही ठिकाणी जाणीवपूर्वक त्यात जी त्रिसदस्य समिती नेमली त्यामध्ये काही मंडळी सहकार्य करत अशा काही तक्रारी पुढे आलेल्या आहेत. संभाजीनगर विभागाच्या आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आम्ही. शेवटी कालांतरानं जर अधिकाऱ्यांकडून कचोरे होत असेल तर मला वाटतं मग त्या संदर्भात निश्चितपणे आम्हाला विचार करावा लागेल. अंतिम सूचना आता विभाग आयुक्तांना दिलेल्या आहेत. मग ते असतील, जिल्हाधिकारी असतील, खालची यंत्रणा असेल, त्याच्यामध्ये मात्र मग आम्हाला कठोर पावलं उचलावं लागतं. मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अधिकारी ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या व्हॅलिडिट्या का देत नाहीत, किती व्हॅलिडिट्या द्यायच्या राहिल्यात, किती दिल्यात आणि राहिलेल्या कशामुळे जाणून बुजून अधिकारी देत नाहीयेत. मराठवाड्यातले सुद्धा अधिकारी जाणून बुजून का देत नाहीत याच्यावरती आज बैठक होणार आहे. हे मी मंत्री महोदयांना सुद्धा सांगितलं होतं की व्हॅलिडिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत, प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. हे मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत सुद्धा गेलं पाहिजे. राज्य सरकारच्या कानावरती ही गोष्ट गेली पाहिजे. उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या कानावरती आम्ही स्वतः टाकलंय. असं होतंय. जाणून बुजून वेठीस धरलं जात आहे गरीब मराठा समाजाला. नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही. व्हॅलिडिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत आणि हैदराबाद गॅजेटियरनुसार सुद्धा अर्ज केलेल्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. धाराशिवचे एक अधिकारी तर जाहीरपणानं सांगतात की आम्हाला एसओपीच नाही आली. किती पागलपणाचं लक्षण आहे त्या अधिकाऱ्याचं. ज्यावेळेस जे आत निघाला त्याच वेळेस एसओपी आलेली असते. जाणून बुजून टाळाटाळी त्या अधिकाऱ्यांकडून. मला आता त्यांनी इथून पुढे सुधारावं